नमस्कार, मी दिव्याच बिझनेस वाईफमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज पाहूयात कोबीचे डोसे किंवा चिला काही म्हणू शकता तुम्ही. आणि ते चिरून घेतलेला कोबी घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि छोटीशी हिरवी मिरची. आणि आता एक बोल किंवा एक छोटंसं मीडियम असं पातेलं घेऊयात. त्याच्यामध्ये मी इथे घातले गव्हाचं पीठ 1 ते 1.5 वाटी इतकं. आणि नंतर जे घातलेलं आहे ते ज्वारीचं पीठ घातलेलं आहे मी 1 वाटी इतकं. आणि 1 वाटीवर अजून थोडंसं घातलेलं आहे. एकदम पौष्टिक नाश्ता आहे. आणि आता ओवा जे आहे ते एकदम असं कुस्करून घालते मी. छान लागतं, चव खायला अतिशय चविष्ट लागते. आणि आता आपल्याला छान असं खमंग. आणि तुम्ही बेसनाचं पीठसुद्धा घालू शकता याच्यामध्ये. आता आपण जे चिरून घेतलेल्या भाज्या आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. गाजर, पनीर वगैरे काही ॲड करू शकता याच्यामध्ये. पण मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि चिरलेली बारीक कोथिंबीर आहे इतकं घेतलेलं आहे मी. कोथिंबीर नाही, मिरची आहे, हिरवी मिरची. कोथिंबीर ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये. आणि किसलेला कोबी आहे. हे जे कोबी आहे हे 2 वाटी इतकं आहे. 2 वाटी, जे मीडियम साईजची जी वाटी असते ते 2 वाटी इतकं ते आहे. त्याचं प्रमाण मी सांगते. 2 ते 3 वाटी इतकं आहे आमटीची छोटी वाटी, त्याच्या इतकं. आणि बाकीचं पिठाचं प्रमाण तर तुम्हाला सांगितलं. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी जास्त शोषून घेतं त्याच्यामुळे पाणी अंदाजे तुम्ही म्हणजे जोपर्यंत मध्यम कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला घालायचं आहे पाणी अंदाजानुसार. आणि म्हणजे 1 ते 2-3 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. 2.5 ग्लास इतकं पाणी. सुके मसाले घातलेले आहेत, हळद अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे. कांदा लसूण मसाला थोडंसं जास्त तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि छान असं आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी जास्त शोषून घेतं आणि खाली पीठ राहतं. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. आणि खूप पौष्टिक नाश्ता आहे मुलांच्या टिफिनसाठी, लंच बॉक्ससाठी. खूप छान असं आहे नाश्ता, पौष्टिक आणि एकदम इन्स्टंट आहे. समजा रात्री तुम्ही भाजीला काय करायचं, काही सुचत नसेल तर भाजी पोळी हे करण्यापेक्षा हे एकच पदार्थ आहे आणि पोटभरीचा सुद्धा आहे. खूप छान आहे, अतिशय चविष्ट आहे आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा तुम्हीही. आणि खूप छान आहे. कोबी तर एकदम हेल्दी आहे आणि हे पीठ जे आहे ते सुद्धा खूप हेल्दी आहेत. आणि आपण छान असं. आणि ह्याचे तुम्ही ह्या बॅटरचा आप्पेसुद्धा बनवू शकता किंवा ह्याचं डोसे किंवा इडलीच्या पात्रामध्ये हे जे बॅटर टाकून इडलीसुद्धा होऊ शकते ह्या बॅटरचं. फक्त जी कन्सिस्टन्सी आहे मध्यम आपल्याला जसं हवं तसं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला डोसे करायचे आहे त्याच्यामुळे थोडंसं आपण पातळ करून घेतो आहे. आणि एकदम क्रिस्पी डोसा तवा तापायला ठेवला डोस्याचाच. आणि तेल आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं, बुजून घ्यायचं. आणि डोसा मी असं घालते जेणेकरून क्रिस्पी मला आवडतं म्हणून मी असं घालते. तर तुम्ही पाहू शकता असंच घालायचं आहे. आणि गॅसची जी फ्लेम आहे ते एकदम लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. मीडियम किंवा हाय जर का ठेवलं तर मग ते करपवू शकतं. पाहू शकता तुम्ही. छान असं तेल सोडायचं आहे साईडनी गोल असं राऊंड. आणि हा डोसा जो आहे एकदम खायला खूप छान लागतो, क्रिस्पी, अतिशय रुचकर, खायला खूप सुंदर असा डोसा आहे. स्टार्टिंगला थोडंसं तवा जर का तापला नसेल तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकेल. त्याच्यामुळे थोडंसं तापू देत आणि मग आपल्याला हा डोसा हे करून घ्यायचा. तर मी पुन्हा दाखवते आहे मी तुम्हाला डोसा कसं घालायचा आहे ते. आणि आता माझा पातळ तवा असल्यामुळे जो मोयडलला आहे तो जास्त तवा तापल्यामुळे थोडंसं करपलं जातं. आणि तुमचा तवा चांगला असेल तर छान होऊ शकतात. किंवा आपण पॅनमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर का पॅन असेल तर. खूप छान होतात हे क्रिस्पी डोसे. आणि 2 शेगडीवर तुम्ही ठेवून जर का खूप फास्ट असेल, खूप घाई गडबड असेल, दोन्ही शेगडीवर ठेवून 2 तवे किंवा एकीकडे पॅन एकीकडं तवा असं ठेवून तसंही करू शकते. फास्ट होईल. गरम गरम खायला छान लागतात. गार इतकं हे नाही लागत पण पौष्टिक आहे. पण गरम गरम जास्त छान लागतं. पोहे, उपीट, उपमा जर का खाऊन कंटाळा असेल तर हे नक्की ट्राय करा. खूप छान आहे रेसिपी. खूप सुंदर आहे रेसिपी आणि खायला तर अप्रतिम कुरकुरीत दह्यासोबत नक्की खावा. आणि तुमच्याकडे जर का टोमॅटो केचप वगैरे काही असेल तर हेल्दी तर दहीच आहे. जर का हे हेल्दी पौष्टिक आहे तर मग त्याच्यासोबत दही छान वाटतं. पण तुमच्याकडे
केचप वगैरे किंवा सॉस जॅम काही तुम्ही खाऊ शकता. मेयोनीज वगैरे तुम्हाला जितकं आवडेल जे, किंवा हिरवी चटणी वगैरे त्यासोबत खाऊ शकते. खूप खायला अप्रतिम लागते, रुचकर लागते आणि खूप सुंदर अशी टेस्ट असते आहे. आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब अजिबात करत नाही, नुसतं व्हिडिओ बघून जाता पण सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, जेणेकरून आपली फॅमिली वाढत जाईल आणि वाढू देत. मला चांगले सपोर्ट करा छान असं. आणि पुन्हा मी बॅटर टाकलेला आहे डोस्याचा आणि आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही तेल सोडलेलं आहे मी आणि एकदम लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि एकदम हलकंसं आपल्याला काढून घ्यायचं. हे थोडंसं चिकटतं आणि हे नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे नाही चिकटत. तुम्ही नॉनस्टिकवरच नक्की शक्यतो ट्राय करा, किंवा पॅन असेल तर पॅनवर सुद्धा करू शकता. त्याचं झाकण ठेवून होऊ शकतं त्याच्यावरसुद्धा. आणि खूप छान लागतं खायला, अतिशय रुचकर, एकदम पौष्टिक पोटभरीचा नाश्ता आहे. आणि पाहू शकते मी आता थोडंसं हलक्या हाताने आपण काढू शकतो. तुम्हाला दाखवते हलकं कसं काढायचं. पलटी मारायची आणि मध्ये थोडंसं, माझा तवा जास्त तापल्यामुळे थोडंसं मध्ये करपलं, पण खायला खूप छान लागतं. आणि तवा तुमचा चांगला असेल तर छान होईल. ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप भारी, खूप मस्त होतात डोसे, अतिशय रुचकर, खायला तर अप्रतिम. मला तर खूप आवडतं, खूप आवडतं, खूप छान लागतं. नुसतं भाजी चपाती जर का खाऊन कंटाळा आला असेल उन्हाळ्यात तर काही खायला आवडत नाही. हलकं फुलकं खूप छान वाटतं आणि हेल्दी मेन म्हणजे. दोन्ही साईडनं छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि पुन्हा मी दाखवते बॅटर कसं घालायचं. डोश्यासारखंच करायचं आपल्याला, सेम, काहीच हे नाही. तर मी तुम्हाला सांगितलं आप्पेसारखं सुद्धा, आप्प्याच्या पातळ कसं करतो तसंही करू शकतो आपण. आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब अजिबात करत नाही, फॅमिली आपल्याला वाढवायची आहे. सो नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मेन म्हणजे तुम्हाला रेसिपी माझ्या कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्याला असं हलकंसं आपल्याला पाहू शकते मी कसं दाखवते, त्याच्यानुसारच आपल्याला हे करायचं आहे. खूप छान लागतं ही रेसिपी, मला तर फार आवडते आणि एकदम हेल्दी आहे. आणि जास्तीत जास्त शक्यतो हेल्दीच मी बनवायला ट्राय करते रेसिपी. आणि तुम्हीसुद्धा मला कमेंटद्वारे सांगा तुम्ही काय काय रेसिपी तुम्ही ट्राय करू एकदम हेल्दी जे तुम्हाला आवडते, म्हणजे लाईट बनवायची तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला करतो म्हणजे एकदम हलक्या हाताने आपलं साईडचे जे कॉर्नर असेल तुम्हाला चांगलं कसं डीप करून घ्यायचं आणि पलटी मारायची आहे. कॉन्फर्ट करून थोडंसं चिकटून जातं, आपली काळजी घ्यायची. छान असं झालेलं आहे, खूप छान लागतो खायला, अतिशय रुचकर आणि अप्रतिम. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दिवसभर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा करते किती सुंदर असे आपले झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.